नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्व दूर काही पडणार नाही, पण पाऊस मात्र ह्या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर. आजची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष करून एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे ढगफुटीची शक्यता. तर नेमकं पंजाबराव ढग साहेबांनी काय सांगितलं आहे, हवामान खात्याने काय इशारा दिला आहे, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या मार्फत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे कोणत्या 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे, तर कोणत्या जिल्ह्यांना अजून वाट बघायला लागणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचं तापमान कमालीचं वाढलेलं आहे असं आपल्याला दिसून येत आहे. तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठलेला आहे. रस्त्यावर बाहेर पडणं पण मुश्किल झालं आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी प्रत्येक जण या उकाड्यामुळे त्रस्त झालेला होता. नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण होत होता. उन्हाच्या या झळा सोसत सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पण मित्रांनो, आजची ही महत्त्वाची आणि काळजीपूर्वक बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोरदार अंदाज वर्तवला आहे. आणि हा फक्त हलका पाऊस नाही, तर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि त्याचबरोबर ढगफुटीसारख्या पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. हवामान खात्याचे अभ्यासक पंजाबराव ढग यांनी आज दिनांक 1 जून 2026 रोजी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितलं आहे की आजपासून पुढील 7 ते 8 दिवस म्हणजेच 9 जून ते 10 जून 2026 पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस सलग पडणार नाही, तर भाग बदलत पडणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये देखील उद्यापासून हलक्या सरींचा पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्यामुळे तापमानामध्ये लक्षणीय घट होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे, हे नक्की. परंतु त्याचबरोबर सावधानता बाळगणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं सांगतो. हवामान खात्याने राज्यातील तब्बल 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे. हा अलर्ट कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये दिलेला आहे ते आपण जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये पुढील प्रमाणे जिल्हे असणार आहेत. पहिला जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. दुसरा जिल्हा आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. विजा आणि ढगांचा गडगडाट होण्याची दाट शक्यता. तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर चौथा जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. ढगफुटी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. पाचवा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. नागरिकांनी घरातच थांबण्याचा सल्ला दिलेला आहे. 6वा जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्यात व पश्चिम भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष करून घाटमाथ्यावरील भागामध्ये ढगफुटीचा धोका जास्त आहे. 7वा जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात सावधानता बाळगावी. 8वा जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची दाट शक्यता. शेतकऱ्यांनी विशेष करून काळजी घ्यावी. 9वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यातील या प्रमुख जिल्ह्यात देखील पावसाची दाट शक्यता असून नागरिकांनी बाहेर पडताना सावध राहावं.
10वा जिल्हा आहे नागपूर. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. आता जाणून घेऊया दिनांकनिहाय अंदाज म्हणजेच वारानुसार आणि तारखेनुसार. 1 जून ते 9 जून 2026. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मुंबई आणि ठाण्यात हलक्या सरी. 10 जून ते 14 जून 2026. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण पट्टा या ठिकाणी पावसाची दाट शक्यता पंजाबराव डक यांनी दिली माहिती. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये आता सध्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि अवघ्या काही वेळातच पावसाला सुरुवात देखील होईल असं संकेत मिळत आहे. त्यामुळे पंढरपूरमधील नागरिकांनी सतर्क राहावं. मित्रांनो, हा पाऊस जसा दिलासा देणार आहे तसाच तो धोकादायक देखील आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अनेक गावांमध्ये जनावरांचा चारा भिजल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी वीज कोसळल्यामुळे जनावरांचा जीव देखील गेला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. ढगफुटी अनेक ठिकाणी होण्याची शक्यता असल्यामुळे नदी नाल्यांच्या जवळ जाऊ नका. 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत असल्यामुळे झाडाखाली उभं राहणं टाळा. वीज पडण्याच्या शक्यतेमुळे घराबाहेर पडू नका. उघड्यावर उभं राहू नका. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्या आणि शेतात जाणं टाळा. हवामान खात्याने सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडू नका असा स्पष्ट संदेश दिला आहे. हा अंदाज फक्त पावसाचा नाही तर हा अंदाज आहे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आणि आपल्या परिवाराची दक्षता घ्या. मित्रांनो, आता तुम्हाला एक विनंती आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे. तुमची माहिती इतर नागरिकांना देखील उपयोगी पडेल. पाऊस आला का, ऊन आहे का, ढगाळ वातावरण आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील त्या ठिकाणी लिहा. तसेच जर तुमच्या गावात किंवा शेतात काही नुकसान झाले असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या गावातल्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील सावध राहतील. आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजासाठी आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या महत्त्वाच्या बातमीसोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या. जय महाराष्ट्र मित्रांनो.